टाइमर सेट झालाय. तो पहिला चेंडू उडवलाय, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. तो पहिल्या चेंडूवर मुकेश पटेल अब्बू याने चौकार लगावलाय. हा मारला दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. तो गोलंदाजी मार्गवर राहील आणि स्ट्रायकिंग एंडला येतो इम्तियाज खान उर्फ अब्बू. यावेळेस मात्र चेंडू कट केलाय, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. दोन चेंडूवर दोन चौकार लगावले अब्बू याने. एका साईडला बघितलं तर मामा आणि दुसऱ्या साईडला भांजा चाचा, सॉरी माफ करा. चाचा भतीजा दोनों आमने सामने खेल रहे. तो इस बार भतीजे ने चाचा को डॉट निकाला है. चाचा ने पहले दो गेंदों पे दो चौके लगा दिए. तो इस बार भतीजा बोला कि चाचा आपका हो गया, अभी मेरी बारी. ये बैक टू बैक दूसरा चेंडू डॉट. दोन चेंडूवर दोन चौकार लगवले, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. यावेळेस मात्र चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सूरज मालुसरे आणि फलंदाज बाद होतोय. तो नेक्स्ट मॅच असेल भूमिका 11 वर्सेस डॅनियल ब्रदर्स. तर दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती करतो की फर्स्ट इनिंग झाल्यानंतर लगेच टॉसला यायचंय. तर नवीन फलंदाज मुकेश पटेल. शेवटचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला टोलन काढला, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या दिशेने आणि चेंडू अडवलाय. तो एक षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली होती 10 आणि एक षटकासाठी 4.5 मिनिटं घेतलेत मिरान 11 या टीमने. तर चला सामना लवकर सुरू करायचा आहे. अजूनही 15 मिनिटं आहेत. पुढचे 3 षटक तुम्हाला 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. नाहीतर एक प्लेयर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये आणि 30 बाउंड्री लाईनला फक्त 4च प्लेयर लावावे लागतील.
तर गोलंदाजी मार्गवर ऋषभ चंदानी, टीमचा आयकॉन, टीमचा कॅप्टन. आणि स्ट्रायकिंग एंडला येतो अश्विन शेळके, टीमचा कॅप्टन. डॅनियल आपलं पॉलिटिकल फायटर्स. तर पहिला चेंडू सिंगल काढून घेतली आहे. तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिलाय अश्विन याने. यावेळेस मात्र चेंडू अडवला, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार. मुकेशच्या बॅटमधून येतो षटकार. तर या ठिकाणी जियान आणि मीरांचे काका अली यांचं स्टेजवर स्वागत करण्यात येत आहे. तर पुन्हा एकदा ऋषभ यावेळेस देखील पुन्हा उडवलाय, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार. बॅक टू बॅक दुसरा षटकार मुकेशच्या बॅटमधून. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळेस मात्र बीट केलाय मुकेश याला. यावेळेस मात्र चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. थोडस दडफण पाहायला मिळालं. तर प्लेयरला तिकडे बघायचंय इंजरी बिंजरी काय. तर चला सामना सुरू करायचंय. पंच वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. यावेळेस मात्र बॅटची स्लाइस घेऊन चेंडू चाललाय सरळ पॉइंटच्या हातामध्ये जियान. तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली होती
25. तर 2 शतक टाकण्यास तुम्ही मिरान 11 टायमिंग घेतलाय 10 मिनिटं. अजूनही 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे. अजूनही 2 षटक पूर्ण करायचे आहेत तुम्हाला 10 मिनिटामध्ये. तर नेक्स्ट मॅच असणार आहे डॅनियल ब्रदर्स वर्सेस भूमिका 11. तर दोन्ही टीमचे कॅप्टनने रेडी राहायचे. जशी इनिंग ब्रेक होईल तसा टॉस केला जाईल. आणि संघासाठी तिसरे षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज अमित पवार. तर चला सामन्याला स्पीडअप करायचंय. यावेळेस मात्र व्हाईट बॉल. यावेळेस मात्र कट केलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं श्लोकच्या माध्यमातून आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. त्या 2 धावांनी टीमची धावसंख्या झाली ती 30. यावेळेस मात्र कट केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळालाय चौकार. अश्विनच्या बॅट मधून येतो हा चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या झाली ती 34. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. यावेळेस मात्र LB ची अपील केली आहे पण पंच. तर फलंदाज बाद होतोय अश्विन LBW च्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज सतीश राठोड उर्फ चिकू या नावाने ओळखलं जातं CBD मध्ये याला.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. त्यावेळेस मात्र कट केला हलक्या हाताने. एक सिंगल मिळाली. त्या सिंगलने टीमची धावसंख्या झाली होती. तो फलंदाज बाद सतीश. तर खराब कॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला आणि फलंदाज बाद होतोय. तर सतीशची जागा भरवण्यास सज्ज नवीन फलंदाज अरुण शर्मा. तर शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र फुल टच चेंडू होता. फलंदाज झेल सोडली आहे. मुकेशचा झेल सुटलाय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे ती 36. तर 3 मिनिटं बाकी आहेत. एक षटक टाकायचे तुम्हाला 3 मिनिटांमध्ये. अंपायर तर 3 मिनिटं बाकी आहेत. 3 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण झालं पाहिजे. तर टीमची धावसंख्या झाली आहे ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे ती 36. तर कृपया अंपायरने इशारा दिला तरच पाणी घेऊन या. तर संघासाठी चौथं षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज सूरज मालुसरे. सूरज मालुसरे गोलंदाजी मार्गवर. एक मिनिट बाकी आहे फक्त. 1 मिनिट. तुम्हाला अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये उभा करायला लागेल. तर पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत व्हाईट बॉल. तर भूमिका 11चे खेळाडू तर स्टेजच्या इथे यायचे. तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय 1 बाउंड सीमारेषे पार. मुकेशच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकाने टीमची धावसंख्या झाली आहे ती 42. 42 धावा. तर भूमिका 11चे
टीमचे सगळे खेळाडूंना विनंती करतो की स्टेजच्या बाजूला यायचे. यावेळेस मात्र चेंडू कट केला, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. तर मुकेशच्या बॅटमधून येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर या चौकाने टीमची धावसंख्या झाली आहे ती 46. हॅलो. तर यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज सूरजच्या दरम्यान. बॅट्समन क्रमांक 4 इथून बाद झाला. बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर 46 रन्स धावफलकावर देखील लागलेत. नेक्स्ट ओव्हर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल कारण की जो वेळ आहे तो जर वेळ आपण पाहिला तर आत्तापर्यंत 22 मिनटं झालेत आणि नेक्स्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त खेळाडू आतमध्ये देखील घ्यायचा आहे. आणि बॅट्समन मैदानावर दाखल होतोय मयूर. CPD प्रीमियर लीग आज आपण पाहतोय हे 8वं पर्व आहे आणि या 8व्या पर्वामध्ये या स्पर्धेने पदार्पण केलं आहे. अनेक भली मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक चांगलं व्यासपीठ देणारी स्पर्धा देखील आपण आज पाहतोय सर्व CPDतील खेळाडूंसाठी. 8व्या पर्वामध्ये देखील एक नेत्रदीपक आयोजन भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलचं हे मैदान आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक सुसज्ज मैदान देखील लाभले संपूर्ण CPD वासियांना. यावेळेचा बॉल जर पाहिला तर चांगला स्ट्रोक ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल गॅदर करेल. एकच धाव. तर शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. मिस्टॅबिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 स्वरूपात हा चौकार येतोय. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यष्टीरक्षक आपण जर पाहिलं तर खूप पुढे होता क्लोज किपिंग, परंतु तदनंतर शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. ओव्हर क्रमांक 34 इथे संपले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 51 धावा. तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यायचा आहे याची तुम्ही नोंद घ्या. फिल्डिंग करत टीम मिरान 11. 51 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात. 5 ओव्हरची मॅच. बरेचसे रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायला मिळाले. फास्टेस्ट 50 जर आपण पाहिली तर साईराज पंडित याच्या बॅटमधनं देखील आले. 18 बॉलमध्ये त्याने अर्धशतक झळकावलंय. असे यंगस्टर खेळाडू खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने भेटत असतात आणि त्यासाठी प्रीमियर लीगचं आयोजन होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या स्पर्धेतील मुख्य आयोजक जर आपण पाहिलं तर अप्पा स्ट्रायकर्स आणि त्यांची संपूर्ण टीम आहे ज्यांनी स्पर्धा आयोजित केली. खूप कमी कालावधीमध्ये आज त्यांनी मेहनत घेतली आणि एक भली मोठी स्पर्धा आपल्यासमोर पाहायला मिळते. तर चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. फिल्डिंग करत असताना मिरान 11 टीम आपल्याला विनंती आहे नेक्स्ट मॅच आणि टॉससाठी यायचे.
भूमिका 11 आणि टीम तर भूमिका 11 टीमचा कॅप्टन आणि डॅनियल ब्रदर टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचे षटक टीमची धावसंख्या आतापर्यंत 51. 51 धावा. हाफ ट्रॅकर बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर बॉल आला नाहीये. स्वतः यष्टिरक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. एकच धाव या बॉलवर आपल्याला मिळताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 52 धावा, 52 रन्स. तर चला टॉससाठी या. भूमिका 11 आणि डॅनियल ब्रदर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफला फिल्डर आहे, बॉल गॅदर करतोय. एकच रन. चांगली सुरुवात केली गोलंदाजी साकारत असताना निखिल याने. स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला तर गोलंदाजाचा असतो. तो प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, बॉल गॅदर करेल. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 54 धावा, 54 रन्स. एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोचल्या बॅटिंग करत असताना टीम वर्टिगो फायटर्स. सेकंड रनसाठी कॉल आलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट झाले. या धाबा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देखील चेस करायच्या आहेत. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं टीम मिरान 11, एका बाजूला आपण पाहतोय टीम वर्टिगो फायटर्स. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल अफलातून स्ट्रोक, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय CBD प्रीमियर लीगचा षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा जर आपण एक बॉल इथून शिल्लक आहे टार्गेट सेट करणारे चेंडू. हा बॉल जर आपण पाहिला आपल्या स्क्रीनवर तर अक्रॉस द लाईन आले, स्वतःसाठी जागा बनवली आणि क्षेत्र निवडलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचं. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन अरुणच्या बॅटमधनं. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 62 धावा, 62 रन्स. आणखीन एक चांगला स्ट्रोक. तिथे फिल्डर आहे, शॉट फाईन लेगला. हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 63 धावा आणि 64 धावेंचं टार्गेट आहे टीम मिरान 11 या टीम समोर. कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा CBD प्रीमियर लीग 2025 सीझन 8. तर चला टॉस करूया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर सन्माननीय अतिथी बाळू चंदानी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर डॅनियल ब्रदर्स आणि भूमिका 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण. तर डॅनियल ब्रदर टीमचे ओनर. तर सिनुबा आपण बसायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. तुमचं सहर्ष स्वागत आहे CBD बेलापूर प्रीमियर लीगमध्ये. आणि जेव्हापासून ही स्पर्धा आपण पाहतोय तेव्हापासून डॅनियल ब्रदर्स हा संघ देखील या स्पर्धेमध्ये प्रस्थापित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला डॅनियल ब्रदर्स टीमचा कॅप्टन आणि भूमिका 11 टीमचा कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल.
तर हॅलो, तर टॉस केला जातोय बाळूचंदानी यांच्या शुभ हस्ते. डॅनियल ब्रदर्स आणि भूमिका 11 टॉस जिंकलाय टीम भूमिका 11ने. आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय? आम्ही पहिला तर क्षेत्ररक्षण करू. तर ही मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय आहे. एक मॅच तुम्ही खेळलात, ती मॅच तुम्ही पराभूत झालात, परंतु या मॅचमध्ये काही चेंजेस असतील का? चेंजेस तर काही नाही, फक्त जे चुका झाल्यात त्याला सुधारवण्याचं काम करू आम्ही. तर ठीक आहे, थँक्यू. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅच चालू आहे. तर लेजंड खेळाडू CBD टीममधले अनिल राय सरांना देखील विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. एक काळ असा होता की अनिल राय या खेळाडूने अक्षरशः गाजवला. फिरकीचे जादूगर म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज ते इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. तर 64 धाब्यांचं लक्ष्य आहे. 64 रन्स करायचे आहे पाटला. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अश्विन शेळके आणि एका बाजूला जर आपण पाहिलं ऋषभ चंदानी. या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर वर्टिगो फायटर्स आहे, तर एका बाजूला आपण जर पाहिलं तर मिरान 11. हे दोन्ही टीम्स एकमेकांसमोर आपला चांगला खेळ करत असताना षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रल्हाद पाटील. एक तेज तर्रार गोलंदाज. या मॅचमध्ये काहीतरी करावं लागेल प्रल्हाद पाटीलला जर आपल्या टीमसाठी विजय मिळवून द्यायचं असेल तर. ही मॅच दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल, फर्स्ट बॉल टू गो, सेकंड इनिंगचा खेळ. 64 रनचा टार्गेट. पहिला बॉल प्रल्हाद पाटील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिथे खेळाडू होता बॅट्समन क्रमांक पहिला, गोल्डन डकचा शिकार होत असताना आणि पहिला बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. अमित बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर यश मिळालंय प्रल्हाद पाटीलला. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय निखिल. तर सर्व टीमसाठी सूचना आहे, जशी इनिंग स्टार्ट होईल आमचा टायमर सेट आहे. त्या टायमरच्या आतमध्ये तुम्हाला शेवटचं षटक सुरू होणं इम्पॉर्टंट आहे, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त खेळाडू एक आतमध्ये घ्यावा लागेल. अशा बरेचसे सूचना आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल बॅटचा टॉय. चांगला बॉल रिलीज झाला. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने प्रल्हाद पाटीलची. पहिला बॉल जर आपण पाहिला तर टप्पा थोडासा मागे ठेवला, एक्स्ट्रा पेस होतं त्या बॉलला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला अमितचा, परंतु बॅटवर बॉल आला नाहीये. बॅट्समन बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन जर आपण पाहिलं तर निखिल आलाय बॅटिंग करण्यासाठी. एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे टीम मिरान 11 टीमकडून खेळ करत असताना. P1चं पहिलं षटक आतापर्यंत वर्टिगो फायटरसाठी खूप चांगलं राहिलं आहे. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. ऑन मिड ऑफच्या रिजनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला आहे. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार निखिलच्या बॅटमधनं. चौकाराने खातं ओपन केलं आपल्या टीमसाठी. चांगला स्ट्रोक, वापर गेला पेसचा. थोडा बॅकफुटला बॉल होता, त्या बॉलला ओळखलं, बॅटचा पेस ओपन केला आणि फक्त 38 क्रॉस केलं या बॉलला. एक चांगला स्ट्रोक. टीमची धावसंख्या 4.
तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक. पहिल्या 2 बॉलवर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल चांगला बॉल ऑन साइडला वेगाने फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतोय. एकच रन कमबॅक केलं या बॉलवर. 5 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 64 रनचं टार्गेट आहे. 64 धाब्यांचा पाठला करायचा आहे. लक्ष खूप मोठं आहे, परंतु या टार्गेटचा पाठला करावा लागेल मिरान 11 या टीमला. यावेळचा बॉल आणखीन एक संधी होती. तिथे खेळाडू देखील तैनात होता. जजमेंट थोडंसं चुकलंय, गॅदर चुकलं आणि तदनंतर हाताला स्पर्श करून हा बॉल चाललाय सरळ. 4 धाब्यांसाठी चौकार. टीमची धावसंख्या 9 रन्स, 9 धावा. प्रयत्न तर खूप चांगला होता. तर मयूरच्या दरम्यान प्रयत्न तर खूप अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. अशा कॅचेस पकडणं खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा सेकंड इनिंगमध्ये धावा तुम्ही रोखत असता. कॅच जरूर ड्रॉप झाला आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पूर्णपणे जीवनदान मिळालं आहे आणि या जीवनदानचा फायदा घ्यावा लागेल बॅट्समनला. 64 धाब्यांचं टार्गेट आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं. P1चं पहिलं षटक. 1 विकेट जरूर संपादित केली प्रल्हाद पाटीलने. आतापर्यंत 9 धाबा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल आडव्या बॅटने. फिल्डर आहे त्या झोनमध्ये. प्रयत्न तर खूप चांगला राहिलाय. कॅच ड्रॉप झाली, तदनंतर या धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र एकच धाव. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मिरान 11 टीमच्या दरम्यान 1 गडी बाद 10 धावा. तर त्याचबरोबर सन्माननीय अतिथी नाना कोदळे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. तर प्लीज वेलकम. आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावर. तर षटक क्रमांक 2 इम्तियाज खान उर्फ अब्बू. पहिला बॉल टर्न आहे या गोलंदाजाकडे. पडल्यानंतर आजच्या दिशेने बॉलने वळण घेतलं. ही खासियत आहे या गोलंदाजाची. या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स अपेक्षित असेल कॅप्टन अश्विन शेळकेला. अब्बूकडून टीमची धावसंख्या आतापर्यंत 11, 11 धावा 1 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आला आहे निखिल, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला 64 धाब्यांचं टार्गेट असताना. लोवर फुल टॉस बॉल. फिल्डर आहे. आणखीन 1 विकेट. निखिलला देखील परतावा लागेल. स्वस्तात बाद झालाय आणि बॅट्समन क्रमांक 2 इथून मात्र मिरान 11 टीमचा बाद होतोय निखिल. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. बॅकफुटला गेलाय मिरान 11 हा संघ. तर न्यू बॅट्समन रिषभ चंदानी, अर्थात जर आपण पाहिले तर CBDचा करण अंबाला म्हणून याची ओळख आहे. त्या स्टाईलने बॅटिंग, त्या स्टाईलने बॉलिंग केली जाते म्हणून ही ओळख त्याला दिलेली आहे संपूर्ण CBD वासियांनी. स्वतः टीमचा कॅप्टन आयकॉन खेळाडू आहे रिषभ चंदानी. या मॅचमध्ये रिषभला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचची. जर आपल्या टीमसाठी विजय संपादित करायचं असेल, विजय मिळवून द्यायचा असेल तर या मॅचमध्ये चांगली इनिंग साकारावी लागेल दोन्ही बॅटर्सला.
चांगला बॉल, थोडा फ्लाईट हा बॉल रिलीज केला. थोडी लालच दिली बॅट्समनला मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु बॅटवर बॉल आला नाही आहे. यष्टीरक्षक थोडासा गपलत करतोय. फंबल झाल्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले, 12 या आकड्यावर पोहोचले. एक चांगली सुरुवात वर्टिगो फायटर्स या टीमच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 10 धाबा आले आतापर्यंत. हे ओव्हर खूप चांगलं राहिले. हा बॉल देखील चांगला रिलीज होतोय, डॉट बॉल येतोय. खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली अब्बूची या स्पेलमध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल रिलीज झालेत आणि फक्त 2च धाबा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. वॉट अ बॉलिंग. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. हा बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रीजनमध्ये. हा बॉल चाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार आणि टीमची धावसंख्या ही 4 ने वाढते. धाबा लागल्या 16 धाबा. तर शेवटचा बॉल, चांगला स्ट्रोक, डीपमध्ये फिल्डर आहे आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फील्डचा चौकार, हा नशिबाचा चौकार बॅट्समन निखिलच्या खात्यामध्ये आणि प्रतीकच्या खात्यामध्ये. आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धाबा, 20 रन्स. 64 धाब्यांचं टार्गेट आहे. अजून देखील 44 धाबा करायचे आहेत 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि 44 धाबा. तर 2 ओव्हर इथे झालेले आहेत आणि 10 मिनटं 22 सेकंडचा कालावधी तुम्ही घेतलेला आहे. येणारे 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटामध्ये हाताळायचे आहेत, याची तुम्ही नोंद घ्या. खूप स्ट्रिक्टली रूल आहेत या स्पर्धेमध्ये, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन्स, 18 बॉल आणि 44 धाबा. 18 चेंडू 44ची गरज. टाकिंगला बॅट्समन जर आपण पाहिलं तर ऋषभ चंदानी, स्वतः या टीमचा आयकॉन खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेत. गोलंदाज अश्विन शेळके, स्वतः टीमचा कॅप्टन. पहिला बॉल क्विकर होता, क्विक हा बॉल रिलीज केला, डॉट बॉल येतो. ही खासियत आहे अश्विन शेळकेची. जबाबदारीने खेळ करणं खूप माहिती आहे त्याला. स्वतःवर जबाबदारी घेतो कॅप्टनच्या भूमिकेत. सातत्याने नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळालं अश्विन शेळके. यावेळेचा बॉल उडवलाय, हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषभ चंदानी नाव ऑन द फायर. षटकार. ज्या स्ट्रोकची गरज होती, ज्या स्ट्रोकची गरज होती मिरान 11 टीमला, तो षटकार आलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. या यंगस्टरने खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते ऋषभ चंदानी. स्वतः टीमचा कॅप्टन आहे. हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी प्रयत्न होईल की काय. एकच धाव. कमबॅक करतो अश्विन शेळके. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 धावा, 27 रन्स. हा देखील चांगला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहे अब्बू. आणखीन एक सिंगल.
2 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल, लाऊड ॲपील, परंतु अंपायरने कोणता इंटरेस्ट दाखवला नाहीये. लेग बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल. षटकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर अश्विनने टप्पा बदलवला, थोडासा पुढे टप्पा रिलीज केला जातोय. बॅट्समनसाठी कोणत्याही पद्धतीची जागा देण्याचा प्रयत्न होत नाहीये. शरीरावर बॉल रिलीज केला जातोय. आणखीन एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 29 रन्स. शेवटचा बॉल उडवलाय. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय बॅट्समन प्रतीकच्या बॅटमधनं चौकार. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 33 धावा, 33 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना मीरा आणि 11 टीमच्या दरम्यान 31 रन्स अजून देखील इथून करायचे आहेत. 6 मिनिटामध्ये हे षटक कंप्लीट होणे इम्पॉर्टंट असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. तर 12 चेंडू आणि 31 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आणि तिसरं ओव्हर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 4थं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. मुकेश पटेल यावेळी चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 35 धावा. यावेळचा बॉल लेग स्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरच्या दरम्यान. अतिरिक्त धावा इथून मात्र थांबाव्या लागतील या मॅचमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. मुकेश पटेलने खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये बॉलने वळण घेतलंय. संघर्ष करावा लागतोय रिषभ चंदानीला या मॅचमध्ये. मागील ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली रिषभ चंदानीने. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. आणखीन एक चांगला बॉल. लेग बाय स्वरूपात एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 37 धावा. शेवटचा 2 बॉल आहेत. तर लास्ट बॉल शेवटचा बॉल आहे. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बॅटमधनं आलाय धमाका. 6 धाब्यांसाठी षटकार आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धाबा, 44 रन्स. 6 बॉल आणि धाबा करायच्या आहेत त्या मात्र 20.
6 चेंडू आणि 20 धावा. तर 18 मिनिटं झालेली आहेत. 44 धावा, 44 रन्स. 6 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. तर 6 बॉल आणि 20 धावा करायच्या आहेत. तर अजून 1 मिनिट आहे. 19 मिनिटं, अजून 1 मिनिट शिल्लक आहे. 19 मिनिटं झालेली आहेत. 20व्या मिनिटाला तुमची ओव्हर स्टार्ट होणं इम्पॉर्टंट असतं. तर 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमची 5वी ओव्हर स्टार्ट होणं इम्पॉर्टंट असतं. अर्धा मिनिट अजून. अजून 30 सेकंड्स बाकी आहेत, याची नोंद घ्या. यावेळचा बॉल उडवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. बॅट्समन इथून रिषभ चंदानी बाद होतोय. या मॅच मध्ये चांगलं कमबॅक झालंय वर्टिगो फायटर्स या टीमचं. तर नेक्स्ट मॅच भूमिका 11 आणि डॅनियल ब्रदर्स. टॉस जिंकलाय टीम भूमिका 11 आणि जो संघ टॉस जिंकेल त्याला डगआउट चूज करायची संधी आहे, याची तुम्ही नोंद घ्या. जो टीम टॉस जिंकेल तीच टीम डगआउट चूज करेल. 2 डगआउट आहेत, एक व्यासपीठाच्या लेफ्ट साईडला आणि एक व्यासपीठाच्या राईट साईडला, आणि दोन्ही टीम्स तिथे विराजमान होतील आणि तिथूनच तुम्हाला बॅटिंगसाठी मैदानात दाखल व्हायचं आहे. 5 बॉल आणि 20 धावा. 5 चेंडू 20 ची गरज. या मॅचमध्ये काय होईल हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एका बाजूला वर्टिगो फायटर्स तर एका बाजूला मीरा 11. बॅट्समन अवधूत उडवलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड. हा येतोय षटकार. महत्वपूर्ण षटकार बॅट्समन अवधूतच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 50 धावा. 50 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. हा षटकार खूप इम्पॉर्टंट होता. जर आपण पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी मीरा 11 या टीमला. चार चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 ची गरज. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन अवधूत ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत षटकार आलाय. पहिला बॉल फेस करत असताना हा देखील फुल टॉस उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, कोणतीही चुकी होणार नाहीये. फिल्डर सतीशच्या दरम्यान आणखीन एक चांगला झेल आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. 3 चेंडू आणि करायचे 14. नवीन बॅट्समन आदित्य पाटील. तीन चेंडू आणि 14 ची गरज आहे या मॅच मध्ये. तर यावेळीचा बॉल ऑन साइडला 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा बॉल चौकार. 2 बॉल आणि धावा करायच्या आहेत 10 धावा. अजून मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये अजूनपर्यंत संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय मीरा 11 या टीमच्या दरम्यान.
2 चेंडू आणि 10 धाबा. ही मॅच अजून देखील आपल्याला ऑन पाहायला मिळते. आदित्यमध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. या मॅचमध्ये आदित्यला काहीतरी कमाल करावी लागेल, मॅजिक करावा लागेल जरी मॅच जिंकायची असेल. 2 चेंडू 10ची गरज. यावेळचा बॉल स्वीट साऊंड, बॉल चाललाय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लाजवाब षटका. या मॅच मध्ये आशा परिवर्तित करणारा षटकार आदित्यच्या बॅटमधनं आलाय. काय होईल या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि धावांची गरज होती ती मात्र 14. पहिला बॉल फेस करत असताना चौकार लगावला, दुसरा बॉल फेस करत असताना षटकार लगावलाय. पूर्णपणे प्रेशराईज केले जात आहे. दडपण आहे गोलंदाज मयूरवर. कालच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर याच टीमला 22 धावा देखील चेस केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये डिफेंड करू शकल्या नाही 22 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी जर आपण पाहिली तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये खूप चांगली राहिली, पण विकेट जरूर गमावले, परंतु तदनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 22 धावा हे आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 बॉल आणि 22चं इक्वेशन असताना 3 चेंडू 14ची गरज असताना चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले आदित्यच्या बॅटमधनं. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 1 चेंडू आणि 4 धाबा. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय, थरारक सामना CBD प्रीमियर लीग. तर चला शेवटचा बॉल आहे, वेळ समाप्त होतोय. शेवटच्या बॉलसाठी अतिरिक्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग कमी करा प्लीज. अश्विन शेळके ही विनंती आहे कॅप्टनला. 1 चेंडू आणि तर ओव्हर स्टार्ट होणं इम्पॉर्टंट असतं, याची नोंद घ्या. एक चेंडू आणि 4 धावा. तर चला प्लीज मॅच स्टार्ट करायची आहे, अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका. शेवटचा बॉल आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, प्रेशर आहे या मॅचमध्ये, परंतु शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 4 धाबा. कोण जिंकेल. एका बाजूला आदित्य तर एका बाजूला मयूर. उडवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, बॅट्समन होते बाद. मॅच जिंकलाय वर्टिगो फायटर्स. हार्ड लक टीम मीरान 11. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 64 धाब्यांचं टार्गेट होतं. 64 रन्सचा पाठला करत असताना जर आपण मॅच समरी पाहिली, सेकंड इनिंगमध्ये 64 धाब्यांचं टार्गेट असताना पहिलं षटक प्रल्लव याने हाताळलं. त्या ओव्हरमध्ये 10 धाबा आल्या. 1 विकेट जरूर त्याने संतापित केली. तदनंतर दुसरं षटक अब्बू याने हाताळलं. त्या ओव्हरमध्ये धाबा आल्या.